आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला। एकीकडे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा कार्यकर्त्यांना सांगतात की श्रीमंतीचा थाट दाखवू नका, पण 100% भाजपकडे महागडी घड्याळ आहेत। भाजपचे नेते परदेशी गाड्यांमधून फिरतात, हे नड्डांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले। यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले। काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं पदाधिकाऱ्यांना की साधेपणानं जगा। आपण पाहिलं असेल की 50 लाखाचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका असं आवाहन केलं आहे का? सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, म्हणजे मोदी करतात तसं गरिबीचं ढोंग करा। नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे। मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा। मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा। मोदींचं विमान, ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान। मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये। तेव्हा जे.पी. नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे। ते उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचे कपडे धुण्यासाठी, लॉन्ड्रीसाठी हे लीला हॉटेलमध्ये रोज जातात। तिथे लॉन्ड्री केली जाते, तिथे फुकटाने तिथे कपडे धुले जातात। नेपेन्सी रोडवर कुठल्या फॉरेनच्या ब्रँडच्या दुकानाच्या कडून ह्यांचे आंतरवस्त्र येतात, तिथे बिल पण दिले जात नाही। डोंगनाथ कालची मर्सिडीज शिवाय हे लोकांना चालत नाही। आणि त्या मर्सिडीज, त्या रेंज रोवर ह्यांच्या स्वतःच्या तरी असतात का? आदित्य ठाकरे जी रेंज रोवर वापरतात ती रेंज रोवर नेमकं कोणाच्या नावाची आहे? हातातले असलेल्या घड्याळ जुहूमध्ये कुठल्या जसरा कुटुंबाकडे जाऊन मातोश्रीच्या वहिनी करोडोच्या पैशाचे घड्याळ ठेवलेले आहेत, डायमंड स्टडेड घड्याळ ठेवलेले आहेत। याची थोडी माहिती सांगायची का? श्रीमंतीच्या महाविद्यालयाचा प्रिन्सिपल हा तुझा स्वतःचा मालक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।